नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल किंवा या व्यक्तीलाही तुम्ही ओळखत असाल. हा व्यक्ती तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल सुरू होण्याच्या पहिले ॲडव्हर्टाईजमध्ये बघितला असेल किंवा तुम्ही शेअर मार्केट रिलेटेड काही सर्च केले तर यांची ॲडव्हर्टाईज नक्की तुम्हाला दिसत असते. अवधूत साठे, यांचं नाव आहे अवधूत साठे आणि यांच्या ट्रेडिंग अकॅडमीवर जी कर्जतमध्ये होते त्या ठिकाणी सेबीनी रेट टाकलेली आहे. सीबीआय नाही, सेबीनी रेट टाकलेली आहे. सेबी काय आहे की सेबी आहे सिक्युरिटी बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडिया, जी शेअर मार्केटमधली पोलीस म्हणून काम करते आणि याने ही रेट टाकलेली आहे. आणि या रेटमुळे काय झालेलं आहे की जवळपास सगळ्यांनाच एक धोक्याची घंटा भेटलेली आहे. धोक्याची घंटा कशासाठी की जे म्हणता की स्वतःला मी खूप चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करतो आणि मला 100% प्रॉफिटच होतो किंवा मी तुम्हाला 100% प्रॉफिट देऊ शकतो, अशा गोष्टीसाठी ही ट्रेडिंग रेड टाकण्यात आलेली आहे. महत्वाची गोष्ट अशी की सकाळी 6:30 वाजता सुरू झालेली कारवाई तब्बल 36 तास सुरू होते. म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू होते. आता तुमच्या मनात प्रश्न असेल अवधूत साठे कोण आहे नेमके, तर तुम्ही युट्यूबवर सर्च केल्यास तुम्हाला दिसेल की 9 ते 10 लाख त्यांचे फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर आहे. पुन्हा इंस्टाग्रामवर खूप मोठे फॉलोअर्स आहे. नवीन लोक त्यांच्याकडे जाता, 50-50 हजार रुपयाचं पॅकेज घेता, 70,000 रुपयाचं पॅकेज घेता आणि त्या ठिकाणी वर्कशॉप लावता, ट्युशन लावता. जवळपास काय की ते वर्कशॉपच्या माध्यमातून, क्लासेसच्या माध्यमातून फीस कलेक्ट करता आणि लोकांना ट्रेनिंग देता. आता तुम्हाला वाटतं अरे याच्यात चुकीचं काय आहे, बरोबर ना? किंवा मग छापा अशाच पद्धतीने का? परंतु हा छापा नाहीये, फक्त छापा नाहीये सेबीचा. तर ही शेअर बाजारात दिशाभूल जर तुम्ही करत असाल तर कुठलाही इन्फ्लुएन्सर असू द्या, त्याला ही शिक्षा भोगावीच लागणार आहे. खरी तपासणी, खरे उत्तर आणि खरे आकडे समोर येतील. कारण की काय होतं, जो पण इन्फ्लुएन्सर असतो तुम्हाला ट्रेडिंगचे स्वप्न दाखवतो आणि स्वतः क्लासेसमधून कमवत असतो. आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच या चॅनलवर भरपूर ऑप्शन रिलेटेड, डिलिव्हरी रिलेटेड, इक्विटी रिलेटेड अतिशय उत्तम व्हिडिओ आहे, हे तुम्ही बघू शकता. आता जो छापा पडलाय ना, त्या छाप्यामध्ये सेबीने डिजिटल पुरावे जमा केलेले आहे. सर्व्हर असू द्या, डेटा असू द्या आणि लॅपटॉप्स असू द्या, डेस्कटॉप असू द्या, सर्व केलेलं आहे. आणि तुम्हाला ज्यांना आवडीचे आहे त्यांच्यासाठी मला काही म्हणायचं नाहीये आणि ज्यांच्या आवडीचे नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा काही म्हणायचं नाहीये. कारण की सेबीने डायरेक्टली हा तपास केलेला नाहीये. सेबी खूप दिवसापासून गुप्त तपास करत होती, हालचालीचं निरीक्षण करत होती आणि त्याच्यानंतर न्यायालयाची परवानगी घेतली आणि त्याच्यानंतरच रेड टाकली आहे. कारण की हा सेबीचा लक्ष ठेवून केलेला सापळा होता, रेड होता आणि संशयास्पद जी पण हालचाल होती त्याची रेकॉर्ड केली होती, जेणेकरून पुरावे सबळपणे देता येईल. आता बघा, आता ही कारवाई झाली त्याच्या मागं ठोस कारण काय आहे की त्यांच्या क्लासेसमध्ये थेट ट्रेडिंगचे कॉल्स दिले जात होते. आता ट्रेडिंगचे कॉल देताना तुम्हाला ऑलरेडी सांगावं लागतं की याच्यात प्रॉफिट होऊ शकतो आणि लॉस पण होऊ शकतो, परंतु नाही, प्रॉफिट होऊ शकतो, तुम्ही डायरेक्टली घ्या, असे जर कोणी म्हणत असेल तर तसं करू नका. मी सुद्धा माझे जुने पण व्हिडिओ बघा, त्याच्यात सुद्धा सांगितलेलं आहे, नाही तुम्ही पण स्वतःचा अभ्यास करा, त्यानंतरच तुम्ही कुठलाही शेअर विकत घ्या. त्याच्यानंतर हमखास नफ्याचे आश्वासने, तुम्हाला जर नफा मिळवूनच देतो असं जर कोणी म्हणत असेल, आता तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा आणखी 10 जणांकडे जा, तर याच्यावर विश्वास ठेवू नका. जर कोणी म्हणत असेल नाही डेफिनेटली तुम्हाला मी करून पैसे कमवूनच देतो. आणि आणखी महत्वाची गोष्ट अशी की पेनी स्टॉक मॅनिप्युलेशन, बरेच लोक पेनी स्टॉकच्या नादात खूप भांबावलेले आहे की पेनी स्टॉक म्हणजे 1-2 रुपयाचे स्टॉक घेणार आणि ते 2 रुपयाचे स्टॉक 10 रुपयाला गेल्यावर माझा 5 पट नफा होणार, लाखाचे 5 लाख होणार, अशा प्रकारचे स्वप्न बघता. परंतु तसं कधीच पॉसिबल होत नाही आणि अशाच पेनी स्टॉकचं मॅनिप्युलेशन करणं खूप सोपं राहतं. मॅनिप्युलेशन म्हणजे काय, 2-3 करोड रुपये टाकले की ऑटोमॅटिकली तो स्टॉक वरती जाईल, पंप अँड डंप स्कीम करता आणि त्याच्यानंतर जेव्हा तो वरती जाईल आपले स्वतःचे शेअर विकून द्यायचे, त्याच्यानंतर तो खाली येतो. मग अशीच ही स्कीम चालू राहते, भरपूर सगळ्या पेनी स्टॉकला असंच चालू राहते. मग याचा अर्थ स्पष्ट होतो की ट्रेडिंगच्या नावाखाली आणि ट्रेनिंगच्या नावाखाली जे नवीन गुंतवणूकदार आहे त्यांची डायरेक्टली फसवणूक होती आणि शॉर्टकट दाखवता लोकांना की पैसे कसे मिळवायचे. तर मग हा शॉर्टकट नाहीये, पैसे मिळवण्यासाठी कुठलाही ट्रेडिंग मध्ये शॉर्टकट नाहीये. बरं, आता रेड पडली, सगळं झालं ओके,
परंतु आपण काय करायला पाहिजे, आपण खोट्या आश्वासनापासून दूर राहायला पाहिजे. हमखास नफा देण्याचं वचन करत असेल तर लगेच समजून घ्या खोटं बोलतोय. ओके. त्याच्यानंतर पेनी स्टॉकचा तुम्ही धोका ओळखा. सगळेच पेनी स्टॉक चालणार असं होत नाही. पेनी स्टॉक म्हणजे कसं की लँडमाईनवर चालणं. जर तुम्ही चालताय, नाही त्याच्यावर पाय देत आहे तर एकदम व्यवस्थित, परंतु मोस्ट पॉसिबली आहे की तुम्ही डुबणारच डुबणार. ओके. आणि काही ट्रेनर असू द्या, काही शिक्षक असू द्या किंवा गुरु असू द्या, जेव्हा त्यांच्याकडे हमखास आश्वासने किंवा काही स्पेशल आहे असं सांगून तुम्हाला जर ते काही गोष्टी देत असतील तर तो त्या ठिकाणी धोका असू शकतो. याच्यापूर्वी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे 10% रिटर्न फिक्स, की ज्यामध्ये सांगितलेलं आहे ही फसवणूक आत्तापासूनच नाही तर ही अतिशय 90च्या दशकापासून सुद्धा चालूच आहे. आता ही सेबीची भूमिका काय आहे, बाजाराची अखंडता राखण्यासाठी आणि सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी हे सेबीचे प्रयत्न आहे असं सेबीचं म्हणणं आहे. यावेळेत इन्व्हेस्टरनी काय करायचं बरं, इन्व्हेस्टरनी गरजेचं आहे स्वतः शिक्षण घ्यायचं. शेअर बाजारात गुंतवणुकीपूर्वी मूलभूत ज्ञान म्हणजे बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट घ्यायचे, पुस्तकं घ्यायचे, तुम्ही अभ्यास करायचा, अभ्यास करून तो व्हेरीफाय पण करायचा आणि त्याच्यानंतरच ट्रेडिंग करायला लागायची. नाहीतर तुम्ही काय करता की आज अकाउंट ओपन केलं तुम्ही, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच आज अकाउंट ओपन केलं की उद्यापासून ट्रेडिंग, आणि त्यातलं काही माहिती पण नाही. मग 10,000 रुपये लावले, चुकीने पैसे येतात किंवा लकीली पैसे येतात, मग आपला कॉन्फिडन्स बळच वाढतो. मग असे करत करत आपले 50,000 60,000 लॉस मध्ये गेल्यावर आपण शांत बसतो. ओके. तत्पूर्वी 1,000-2,000 रुपयाचा एखादा कोर्स करा, सर्व मूलभूत ज्ञान घ्या आणि त्याच्यानंतर पुढचे प्रोसेस करा. त्याच्यानंतर कुठल्याही कंपनीत इन्व्हेस्टमेंट करताना थोडं संशोधन करा, तिची सखोल माहिती घ्या, रिसर्च करा, कंपनीची आर्थिक स्थिती काय, व्यवस्थापन काय, भविष्यातील शक्यता तपासा. आणि आणखी महत्वाची गोष्ट, आता हे संशोधन कसं करायचं तुम्हाला माहिती नाही ना, काही अडचण नाही. आता या दोन्ही गोष्टीसाठी, स्वतः शिक्षण घेण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. लिंक कशाची आहे, स्टॉक मार्केटचे जवळपास 50 कोर्सेस तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ओके. आता हे माझे कोर्सेस आहे का स्वतःचे, नाहीये. तर हे भारतातील जे नामांकित लोक आहे त्यांनी एक ग्रुप बनवलाय आणि कोर्स टाकलेले आहे स्वतःचे त्याच्यात, ज्याच्यात फंडामेंटलचे पण कोर्सेस आहे, इंट्राडेचे पण कोर्सेस आहे, ऑप्शन ट्रेडिंगचे पण आहे, सायकोलॉजीचे पण आहे आणि अल्गो ट्रेडिंगचे सुद्धा कोर्सेस आहे. असे सर्व कोर्सेस तुम्हाला मिळणार आहे. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, पेड आहे, परंतु ती अमाऊंट खूप कमी आहे पेडसाठी, त्याच्यामुळे अपेक्षा करतो की तुम्हाला आवडेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट की तुम्ही जेव्हा गुंतवणूक करताय ना तेव्हा संयमाने करा. म्हणजे काय, गुंतवणूक सुरुवातीपासून सुरू करा, म्हणजे आज घ्यायचे उद्या विकायचे असं करू नका. सर्वप्रथम या दोन गोष्टी करा, स्वतः शिक्षण घ्या, संशोधन करा, त्याच्यानंतर हळूहळू इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, फास्ट मनी हा एक फक्त फसवा खेळ आहे. खरी मजा तर माहिती आणि संयमात आहे. म्हणजे पैसा कधीच एकदम येत नाही, हळूहळूच येतो. ओके. आता हा व्हिडिओ झाला, आवडला असेल, आवडला नसेलही, परंतु तुमचं मत काय आहे, झालेली कारवाई योग्य आहे का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला घ्यायचा असेल कोर्स, नसेल घ्यायचा काही अडचण नाही, तुम्ही एकदा चेक करून घ्या, आवडल्यास घ्या, नाही आवडल्यास तुमची इच्छा.